जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर शांतता हवी असेल तर आपल्या स्वभावामध्ये आपण स्वतः आधी बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की समोरच्या व्यक्तीमध्ये आपण बदल करू शकत नाही, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आपण बदलू शकत नाही, पण आपण आपल्या स्वतःला तर बदलू शकतो, हे मात्र नक्की आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात जर शांतता हवी असेल तर आपल्या स्वभावामध्ये बदल करणे गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की बऱ्याच व्यक्ती किरकोळ कारणासाठी, क्षुल्लक कारणासाठी वाद घालतात, मग शब्दाने शब्द वाढतो आणि मग ते वाद विकोपाला जातात आणि रागाने आपण नाही ते करून बसतो आणि परत मात्र आपल्याला पश्चाताप होतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की धनुष्यातून एकदा सोडलेला बाण परत येत नाही, तसा आपल्या मुखातून केलेला एखादा शब्द हा परत आपल्याला घेता येत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की विचार करूनच बोला. रागाने आपल्या मनावरचा ताबा सुटतो, आपल्या मनावर आपला संयम राहत नाही आणि त्यामुळे राग आला की आपण नाही ते बोलतो आणि त्याच्यामुळे आपणच आपलं नुकसान करून घेतो. आणि मग मात्र 8 दिवस आपल्याला तेच आठवत राहतं आणि आपलं मन अशांत होतं आणि मग मात्र आपल्याला कोणत्याच कामामध्ये लक्ष लागत नाही. सतत तेच आठवतं, झोपताना तेच आठवतं, जेवताना तेच आठवतं, कुठे गेलं तर तेच आठवतं, मंदिरात गेल्यावर तेच आठवतं, रस्त्याने चालतानाही तेच आठवतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला जर शांतता हवी असेल तर आपणच माघार घेतली पाहिजे, आपणच आपल्या स्वभावामध्ये बदल हा केला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आपण आपल्यामध्ये बदल केला तरच आपल्याला शांतता मिळेल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या स्वभावामध्ये आपण बदल केला तरच आपलं मानसिक आरोग्यही उत्तम राहणार आहे आणि शारीरिक आरोग्यही उत्तम राहणार आहे. आपण समोरच्या स्वभावात तर आपण बदल करू शकत नाही, कारण स्वभावाला हे औषधच नाही. त्याच्यामुळे आपण स्वतःमध्ये तर बदल हे नक्कीच करू शकतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की संत लोकांनीही तेच केलं. जे काही महापुरुष या सृष्टीवर येऊन गेले त्या लोकांनीही तेच केलं आणि ते म्हणूनच सुख समाधानाने ते या आयुष्यातून निघून गेले आणि आजपर्यंतही त्यांचं नाव निघतं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की स्वामी विवेकानंद यांनाही किती जण लोक बोलत होते, वाद घालत होते, भांडत होते, पण स्वामी विवेकानंद मात्र शांत राहायचे, कोणालाही अपशब्द बोलत नव्हते, कोणालाही उलटून उत्तर देत नव्हते. बघा म्हटले समर्थ, त्यांच्या स्वभावामुळेच त्यांना सुख, शांती आणि समाधान प्राप्त झालं आणि आजही त्यांचं नाव निघतं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की गौतम बुद्धांनाही बरेच लोक घालून पाडून बोलत होते, खूप काही लोक बोलत होते, तरीही गौतम बुद्धांनी आपला शांत स्वभाव कधीही सोडला नाही, कधीही लोकांना प्रतिउत्तर दिला नाही, की कधीही लोकांना वाद घातला नाही, की कधीही लोकांना मोठ्याने बोलले नाही, की कधी लोकांना म्हणले नाही की माझंच खरं, मीच हुशार, असं कधीही गौतम बुद्धांनी लोकांना म्हटलं नाही. बघा म्हटले समर्थ, म्हणून आजही गौतम बुद्धांचं नाव निघतं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या सृष्टीवर जे काही संत लोक येऊन गेले त्यांचाही स्वभाव अतिशय शांत, निर्मळ, प्रेमळ, मयाळू होता आणि त्याचमुळे या संत लोकांचं आजही या कलियुगामध्ये नाव निघतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की संत तुकारामांना कधीही राग आला नाही, तेही शांत स्वभावाचे होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज, संत सावतामारी तर संत नामदेव महाराज यांचं आजही नाव निघतं. आणि अनेक संत लोक येऊन गेले, अनेक सत्पुरुष येऊन गेले, त्यांचंही या सृष्टीवर अजूनही नाव निघतं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. कारण त्यांनी दुसऱ्याला बदलायला त्यांनी कधीही गेले नाही, त्यांनी स्वतःमध्ये बदल केला. जरी स्वतःची चूक जरी नसली, समोरच्या व्यक्तीची जरी चूक असली, तरीही ते संत लोक माघार घेत होते आणि प्रतिउत्तर कोणालाही देत नव्हते. आणि त्यामुळे संत लोकांचा स्वभाव हा शांतमय होता आणि त्यांच्या आयुष्यातही शांतता होती असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण समोरच्या व्यक्तीचा स्वभाव बदलू शकत नाही, पण आपल्यामध्ये तर आपण बदल करू शकतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक बोध देतात. एक ताई होत्या आणि ते रोज श्रवणाच्या बैठकीला जात होत्या.
पण त्यांचा पती मात्र रोज दारू पिऊन घरी येत होता आणि रोज दारू पित होता. त्या ताईंना रोज शिव्या देत होता, मारहाण करत होता. त्या ताईंचं काहीही चुकत नव्हतं. त्या स्वभावाने खूप छान होत्या, रोज आपल्या पतीची सेवा करत होत्या. पण रोज हे असं चालूच असायचं, रोज ते उलटून बोलत होत्या. मग त्या ताईंनाही कधी कधी राग यायचा आणि त्याही मग पतींना बोलू लागायला लागल्या. आणि मग मात्र पतीला ती बोलल्यामुळे भरपूर राग यायचा आणि मग त्यांचे राग विकोपाला जायचे. असं करून त्या ताईंना खूप कंटाळा आला ह्या जीवनाचा. आणि म्हणून त्या ताई एकदा सद्गुरूंकडे गेल्या आणि सद्गुरूंना म्हणाल्या की सद्गुरू, यातून मला काहीतरी उपाय सांगा. माझा पती रोज दारू पिऊन येतोय आणि तुम्हीच तर मला म्हटला की पती हा परमेश्वर असतो, रोज त्याच्या 2 टाइम तू पाया पड, दर्शन घे. पण पती हा माझा रोज दारू पिऊन येतोय, मला मारहाण करतोय, मला शिव्या देतोय. मग ह्या पतीच्या मी कसे पाया पडू? मला पाया पडायची इच्छाही होत नाही, माझं मनही होत नाही की जो पती मला प्रेमाने 2 शब्दही बोलत नाही, की ज्या पतीच्या भरोशावर मी माझं घरदार सोडलं, माझं माहेर सोडलं, माझे आई वडील सोडले, माझे भाऊ बहीण सोडले आणि सर्व काही विश्वासाने मी त्याच्याबरोबर लग्न करून आले आणि तो मात्र मला रोज मारतोय, रोज शिव्या देतोय, रोज दारू पितोय. संसार आमचा उत्तमाचा चालत नाही. सद्गुरू, मी काय करू? तुम्ही मला उपाय सांगा. त्यावेळी सद्गुरू म्हणाले, तू काही घाबरू नकोस, मी तुला औषध देतोय. आणि सद्गुरूंनी एक औषधाची बाटली त्या ताईंकडे दिली आणि त्या ताईंना म्हणाले की तू ज्यावेळेस तुझा पती घरी येईल, दारू पिऊन येईल आणि तुला शिव्या देईल, तुला मारहाण करेल, तुला बडबडेल, त्यावेळेस तू काहीही बोलायचं नाही, एक शब्दही तोंडातून काढायचं नाही. तो आला घरात, म्हटलं की या औषधाचं एक टोपण आपल्या तोंडामध्ये ठेवायचं आणि ते प्यायचं नाही. जोपर्यंत पती शांत होत नाही, बोलायचं बंद होत नाही, तोपर्यंत ते औषध तोंडातच ठेवायचं. जेव्हा तू बोलायचं बंद होते तेव्हा मग ते औषध पिऊन टाकायचं. मग त्या ताईंनाही आनंद झाला आणि त्या ताईंनी त्या औषधाची बाटली घेऊन घरी आल्या. आणि मग घरी आल्यानंतर त्या ताईंचेही भाऊ घरी आले आणि मग त्या ताईंना परत बोलू लागले. फुल्ल दारू पिऊन आले होते, त्यांना जरा सुद्धा शुद्ध नव्हती. आपण काय बोलतोय, आपण काय करतोय याची शुद्ध त्यांना जरा सुद्धा नव्हती. तरीही त्या ताईंना सद्गुरूंनी सांगितलेलं सर्व काही आठवलं. मग त्या ताईंनी लगेचच बाटलीचं टोपण उघडलं, औषधाच्या बाटलीचं टोपण उघडलं आणि औषध तोंडामध्ये घेतलं आणि ते भाऊ बडबडूच लागले, खूप काही बडबडू लागले. पण हिने मात्र औषध पिलं होतं, तोंडात औषध होतं आणि सद्गुरूंनी सांगितलेलं की जोपर्यंत तुझा पती शांत होत नाही, बोलायचं बंद होत नाही, तोपर्यंत हे औषध असंच तोंडात ठेवायचं. मग ते भाऊ 15 मिनिटं बोलले, 20 मिनिटं बोलले, 25 मिनिटं बोलले, तरीही पत्नीचा काहीच प्रतिसाद येत नाही, आपली बायको काहीच बोलत नाही, आपली बायको काहीच प्रत्युत्तर देत नाही. म्हटल्यावर ते भाऊ शांत बसले आणि मग मात्र हिने थोड्या वेळाने ते औषध ग्रहण केलं, पिऊन टाकलं. असं करत करत 8 दिवस होऊन गेले. 8 दिवसांनी हळूहळू बदल होऊ लागला आणि मग मात्र ती सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे रोज 2 टाइम, पती परमेश्वर आहे म्हणून 2 टाइम त्यांचं दर्शन घेत होती. सकाळी घेत होती, संध्याकाळी घेत होती. मग हळूहळू त्या भाऊंमध्येही बदल घडू लागले. त्या भाऊंनाही वाटू लागलं की मी तर दारू पितोय, मी तर हिला शिव्या देतोय, मी हिला मारहाण करतोय, तरीही ती मला पती हा परमेश्वर म्हणते, माझं दर्शन घेते. मग परमेश्वर आणि परब्रह्म कधी दारू पित आहे का, असं त्या भाऊंना मनाला नेहमी वाटू लागलं. मग हळूहळू करत ते एक बाटली दारू पिऊन यायचे, ते दुसऱ्या दिवशी अर्धी बाटली पिऊ लागले, तिसऱ्या दिवशी 1 ग्लास पिऊ लागले आणि चौथ्या दिवशी करत करत त्यांनी पूर्ण त्यांचं दारूचं व्यसन संपून गेलं. आणि मग मात्र त्यांना हळूहळू वाईट वाटू लागलं की आपली पत्नी आपल्याला एवढं उत्तमाचं वागते, एवढं प्रेमानं बोलते, 2 टाइम आपल्याला जेवण करून घालते, आपले 2 टाइम दर्शन घेते, पती परमेश्वर म्हणते, उलट उत्तर देत नाही, उद्धट बोलत नाही, आपली सेवा करते, मग आपण असं वागणं योग्य आहे का, असं त्या भाऊंच्या मनाला सतत वाटू लागलं. आणि ते भाऊ मात्र त्यांची दारू पूर्णपणे सुटून गेली आणि मग मात्र ते आपल्या पत्नीशी उत्तमाचं बोलू लागले, प्रेमानं बोलू लागले आणि तिला शिव्याही द्यायचं पूर्णपणे त्यांनी बंद केलं. मग त्या ताईंना खूप आनंद झाला आणि मग मात्र त्या ताई 8 दिवस झाल्यानंतर त्या ताई परत सद्गुरूंकडे गेल्या आणि सद्गुरूंना म्हणाल्या की सद्गुरू, खरंच तुम्ही दिलेला औषधाचा परिणाम खूप छान झाला आणि ते औषध आता संपून गेलं आहे, तुम्ही मला दुसरी औषधाची बाटली द्या. त्यावेळी सद्गुरू एक 5 मिनिटं गालातल्या गालात हसले आणि म्हणाले की बस थोडा वेळ, तुला सांगतो. त्यावेळेस त्या ताईंना काहीच कळना. त्यावेळी सद्गुरू म्हणाले, अगं ते काही औषध वगैरे नव्हतं,
तुला समाधान व्हावं, तुमचा संसार उत्तमाचा व्हावा, तुझ्या स्वभावामध्ये बदल व्हावा, तुमची भांडणं मिटावेत, तुमचं घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी, आणि म्हणूनच मी तुला ही बाटली दिली होती. फक्त त्या बाटलीमध्ये पाणीच होतं, औषध वगैरे काही नव्हतं. फक्त तुझा विश्वास बसावा म्हणून मी तुला हे औषध आहे असं सांगितलं होतं. आणि आता या औषधाची तुला गरज नाही, आणि जरी गरज पडली तर तू घरातलंच पाणी पीत जा आणि पती शांत झाल्यावर पिऊन टाकत जा. त्यावेळेस त्या ताई सुद्धा हसल्या आणि त्यांनी सद्गुरूंना साक्षात दंडवत घातला. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की समोरची व्यक्ती जरी बदलली नाही तर आपण आपल्या स्वभावामध्ये बदल करावा. हळूहळू समोरची व्यक्ती ही शांत होते. हळूहळू समोरच्या व्यक्तीलाही आपलं कुठं चुकतंय, आपलं कुठं चुकत आहे, आपण का वाद घालत आहे, हे समोरच्या व्यक्तीलाही कळत जातं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण जर वाद घातला म्हणून समोरची व्यक्ती कधीही बदलणार नाही. आपल्याला जर सुख शांती आणि समाधान पाहिजे असेल तर आपल्यामध्ये आपण अगोदर बदल घडवणे अत्यंत आवश्यक आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या धगधगत्या युगामध्ये जर आपल्याला मानसिक आरोग्य उत्तमाचं राहावं असं वाटत असेल, शारीरिक आरोग्य उत्तमाचं राहावं असे वाटत असेल, तर आपण ही शांत राहणे आणि अखंड ज्यावेळेस रागेल त्यावेळेस भगवंताचं ईश्वराचं नाव घेणे, नामस्मरण करणे, म्हणजे आपले आतले विषय जे आहेत ते पायाखाली जातात, आपल्याला राग येत नाही असं करून बघा. आणि आपल्या स्वभावामध्ये आपण आधी बदल घडवला पाहिजे, तर आपल्याला शांतता प्राप्त होईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.